या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूर शहरालगतच्या बोरामणी परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून संपत्तीच्या वादातून दिरानेच आपल्या भावाच्या संसारावर तलवारीने घाव घालत वहिनी, पुतणी आणि पुतण्याचा जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। मयत गायत्री सुधाकर मस्के, मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के हे तिघेही पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कसाबसा संसार करत असल्याची माहिती समोर आली आहे। कुटुंब प्रमुख गेल्यानंतर आई आपल्या लेकरांना सांभाळत संघर्षमय जीवन जगत होती, मात्र त्याच कुटुंबावर मध्यरात्री रक्तरंजित संकट कोसळले। प्राथमिक माहितीनुसार संशयित पप्पू हा मध्यरात्री स्वतःच्या घरातून हातात तलवार घेऊन कॉमन गच्चीवर गेला। संबंधित कुटुंबातील घरांना एकाच गच्चीवर जाण्याचा मार्ग असल्याची माहिती समोर आली आहे। त्यावेळी मयत तिघे गच्चीवर झोपले होते। याचवेळी संपत्तीच्या वादातून जोरदार हाणामारी सुरू झाली आणि हातातील तलवारीने संशयिताने प्रथम भावजई गायत्री मस्के यांच्यावर सपासप वार केल्याचे समोर येत आहे। आईवर होत असलेल्या जीवघेणा हल्ला पाहून मुलगी प्रिया आणि मुलगा शिवराज हे आईला वाचवण्यासाठी मध्ये पडले, मात्र क्रूरतेचा कळस गाठत संशयिताने आई आणि मुलीवर तलवारीने वार करत त्यांना रक्ताच्या थारोळ्यातच संपवले। दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत असलेला मुलगा शिवराज जीव वाचवण्यासाठी गच्चीवरून खाली आपल्या घराकडे पळत आला, पण आरोपीने त्याचाही पाठलाग करत त्याला गाठले आणि त्याच्यावरही जीवघेणे वार करून त्याचा अंत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। घटनेनंतर गच्चीवर आई आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत, तर मुलगा घराच्या खालील भागात मृतावस्थेत सापडला। घटनास्थळी रक्ताने माखलेली तलवारही पोलिसांना आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या भीषण घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे तपास पथक तसेच फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तात घेण्यात आला असून पुरावे संकलन आणि पंचनामा सुरू आहे। आधी पतीचा आधार हरपलेले हे कुटुंब जगण्यासाठी संघर्ष करत होते। आई लेकरांना घेऊन संसाराचा गाडा ओढत होती, पण संपत्तीच्या वादाने एवढे विकृत रूप घेतले की त्याच कुटुंबातील तिघांचे रक्त एकाच रात्री सांडले। आईला वाचवण्यासाठी धावलेल्या लेकरांचाही निर्दयीपणे खून करण्यात आल्याने बोरामणी परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे। संपत्तीसाठी रक्ताच्या नात्यांचाही बळी दिला जात असेल तर समाज कुठे चालला आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू असून आरोपीच्या शोधासाठी 3 पथके रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे। अधिकृत तपासानंतर या तिहेरी हत्याकांडांमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9860804055।